नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी माझं किचन छान रिसेट केलं आहे आणि नवीन काही कंटेनर्स घेतलेले आहेत आणि जे काही होते ते पूर्ण क्लीन करून घेतले आणि छान मला आता किचन माझं ऑर्गनाईज करायचं आहे. तर व्हिडिओ स्टार्ट झाला ऑलरेडी. तर काही दिवसापासून म्हणजे माझं किचन बरंच असं मेसी झालेलं होतं, खूप जास्त गोंधळ झालेला होता. तर आता मला पूर्ण छान व्यवस्थित क्लीन करायचं आहे आणि खूप दिवसापासून ठरवलं होतं की नवीन कंटेनर्स वगैरे घ्यायचे आहेत, कारण म्हणजे नव्हतेच माझ्याकडं आणि जे काही होते तर ते पूर्ण मिसमॅच होते. म्हणजे सेम तर नव्हतेच, म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये किंवा वेगवेगळ्या साईजमध्ये होते. त्यामुळे म्हटलं आता थोडंफार चेंज करावं, कारण एवढ्या चेंजमुळे ना किचनला खूप छान लुक आला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तर मी काचेचेही काही घेतलेले आहेत कंटेनर्स आणि हे जे मोठ्या साईजचे आहेत तर ते प्लास्टिकचे आहेत. तर छान 1 किलो सामान व्यवस्थित बसून जातं असे आहेत, मोठाले आहेत कंटेनर्स हे आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि ज्या रॅकमध्ये मी ठेवणार आहे तर तिथे एकदम व्यवस्थित आणि एकदम छान असे बसून गेलेत. ते सगळं सामान व्यवस्थित बसतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, ट्रान्सपरंट असल्यामुळे काय आपण त्यात काय ठेवलं आणि ते किती शिल्लक आहे, किती आपल्याला त्याचा यूजमध्ये येते ते वस्तू. कारण आपण मटकी असो किंवा मूग, चणे हे जे भिजवायचं असते तर ते आपल्याला वेळच्या वेळी आठवण येत नाही. मग ते सरळ आपल्या नजरेसमोर असलं की आपण ते लगेच असं भिजत घालतो, जे स्प्राउट्स वगैरे असतात तर ते त्यासाठी. तर त्यानंतर हे जे आहेत छोटे काचेचे जार्स, तर हे पण घेतले. त्याच्यात छोट्या मोठ्या आपण सगळं काही ठेवू शकतो. आता म्हणजे जसं की खायचं सोडा, जिरं, मोहरी, ओवा हे सगळे आपण जे लागतात डेली, तर त्या सगळ्या आपण पदार्थ याच्यात आपण सगळे ठेवू शकतो. तर हे पण पूर्ण भरून आता मी गॅसच्या ओट्यावरती जे शेल्फ लावले होते तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेले. तर त्या शेल्फवरती एकदम व्यवस्थित बसून जातात हे आणि लुक पण छान येतो. तर हे सगळं ठेवून झाल्यावर खूप सुंदर दिसते. आपण रोज किचन वापरतो त्यामुळे ते क्लीन आणि व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच मला माझं किचन एकदम छान असं प्रॉपर रिसेट करायचं होतं. मग आधी क्लिनिंग वगैरे मी करून घेतले होते. तर आता हे जे काही मी कंटेनर्स आणलेत ते आधीच वॉश करून घेतले आणि ओव्हरनाईट त्याला ड्राय होऊ दिलं आणि मग नेक्स्ट डेला हे पूर्ण मी भरून घेत आहे. आणि हे सगळं भरून व्यवस्थित ठेवल्याच्यानंतर खूप छान दिसते. मी ट्रान्सपरंट जार घेतले, कारण त्यात कसं आपण जे काही ठेवतो ते व्यवस्थित दिसते. ते छोटे छोटे आहेत, त्याच्यात आपण छोटं मोठं सगळं सामान आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आणि हे ज्या आहेत या भरण्या, तर हे सुद्धा एअरटाईट आहेत आणि ह्याच्यामध्ये मी मुलांसाठी म्हणजे जे काही बनवते, लाडू असो किंवा मखाना ड्राय रोस्ट करून ठेवला ना, तर ते एअरटाईट असल्यामुळे व्यवस्थित राहते आणि म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये नरम वगैरे पडत नाही, नीट राहते. किंवा मग असे मुरमुरे किंवा लाडू जे मुलांना आता शॉर्ट टिफिनला देण्यासाठी मला रोजचे लागतच असते, तर मी ते तसं बनवून त्याच्यात ठेवते. तर तसे मी 4 घेतलेले आहेत आणि ह्या ज्या मोठ्या भरण्या आहेत तर हे मी 12 घेतल्यात. तर आता इथे व्हिडिओ करताना थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे लाईट गेली त्यामुळे थोडं क्लॅरिटीमध्ये थोडा फरक पडला आहे. कारण लाईटचं जाणं येणं चालूच होतं, कारण पावसाचं वातावरण होतं, बाहेर थोडाफार रिमझिम पाऊसही होता, त्यामुळे बाहेरचाही जास्त प्रकाश येत नव्हता मध्ये. आणि त्यानंतर मध्ये लाईट पण गेलेली, त्यामुळे थोडासा अंधार अंधार वाटत आहे. पण पूर्ण किचन असं लावल्याच्या नंतर ना इतकं सुंदर दिसते. आणि मेन म्हणजे माझं किचन नॉन मॉड्युलर आहे, त्यामुळे फर्निचर वगैरे केलेलं नसल्यामुळे सगळं ओपनच असते, त्यामुळे ते व्यवस्थित नीट ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी होईल थोडा प्रयत्न करते आणि नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करते. तर हे जे शेल्फ आहेत ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले होते, बरेच दिवस झाले, अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. तर मी मधल्या काही दिवसात म्हणजे काढून ठेवले होते. तर आता परत लावणार आहे, कारण हे नवीन जे जार्स घेतलेत छोटे, तर ते ह्याच्यावरती एकदम परफेक्ट बसून जातात. तर हे इथे तीन तीन आहेत, ते 3 व्यवस्थित लावून घेतले आणि पूर्ण लावून ठेवून झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते. किचन मला म्हणजे आवरून नीटनेटकं ठेवणं किंवा थोडंफार सजवून ठेवणं हे मला खूप आवडते. किचनप्रमाणेच घरातलाही प्रत्येक कोपरा मला सजवायला खूप आवडतो आणि मी प्रयत्न करत असते वेगवेगळं काही आयडिया लावून, काहीतरी जुगाड लावून वगैरे काहीतरी प्रयत्न करत असते. तर इथे परत लाईट गेली व्हिडिओ चालू असताना, त्यामुळे इथे परत अंधार झाला. तर एवढा मी कंटिन्यू केला आणि नंतर जो लास्टचा आहे तर ते परत लाईट आल्याच्या नंतरच मग मी शूट केला आहे.
तर हे छोटे मोठे जार्स असो किंवा कंटेनर्स असो, तर ते सेम ह्याच्यात घेतले ना तर खूप छान नीट आणि क्लीन दिसतात, दिसायला खूप सुंदर दिसतं ते. तर वेगवेगळे जे असतात तर त्याच्यामुळे थोडं लुक थोडा बिघडतो. हे ठेवून झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसत आहे आणि त्यात भरपूर सामान मावतं, त्यामुळे ते खूप छान दिसते आणि खूप छान लुक आला आहे. त्यानंतर खालच्या ज्या रॅकमध्ये आहेत ते स्टीलचे काही डबे आहेत, ते पण भरून असतात आणि ते पण हे महत्त्वाचं मी याच्यासाठी घेतले कारण मटकी असो किंवा मूग असो जे काही आहेत आपले चणे, तर ते सरळ नजरेला दिसतात आणि आपल्याला ते भिजवायचं लक्षात, ते थोडंसं लक्षात म्हणजे आपल्या आलं पाहिजे कारण ते आवश्यक आहे. आणि हे भिजवायचं लक्षात आलं, ते समोर डोळ्यासमोर दिसलं तर आपण ते भिजवतो, त्यामुळे ते यूजमध्ये येतात. तर स्टीलच्या डब्यात ठेवलं की ते पटकन दिसत नाहीत, त्यामुळे ते तसेच राहून जातात. तर हे ठेवलेत मी वरच्या याच्यामध्ये, मोठे जार्स ठेवलेत आणि इकडे ते काचेचे ग्लास आणि कप आहेत आणि ते छोटे जार्सचे आहेत ते, आणि साखरपत्तीचा वगैरे डबा ते. तर खूप छान दिसत आहे. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. यातले तुमच्याकडे कुठे कोणते कोणते जार्स आहेत ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन आणि होम डेकोरेशन, किचन डेकोरेशनशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच मला कनेक्टेड राहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू.